गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. आज आहे शेवटचा उपवास सूर्याचा. 7 दिवस सूर्याचे उपवास असतात काहींचे, तर आमच्यात पण होते. सो आज शेवटचा असतो आणि हे आपण मडकं गरम करून पूर्व दिशेला दूध उतू घालवायचं असतं या दिवशी, शेवटच्या दिवशी. तर आज आम्ही घालवलं होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता शेवटचा दिवस असल्यामुळे. आमची चिल्लर पार्टी दुपारी स्कूलमधूनही बाबू आली आणि त्याला उठवल्यानंतर त्यांनी आम्हाला आप्पे करायला लावले. खूप दिवस माझ्या मागे लागली होती की मम्मा आप्पे कर आणि मला खूप कंटाळा येतो एकदा खूप उशिरा असं हे करत बसायला. एकतर खूप झोप येते दुपारची आणि हिची नाटकं असतात, हे नको ते नको. खिचडी असताना पण तिने मला ते करायला लावलं आणि मग काय करणार, तिची फरमाईश तर पूर्ण करावीच लागणार. सो मी करायला घेतलं. मी बनवले आहेत रव्याचे अप्पे आणि त्याची रेसिपी मी पोस्ट केलेली आहे, नक्की पहा. त्यांचं खेळणं चालू आहे तोपर्यंत म्हणलं करावं. आणि तिसरा एक मुलगा आला खेळायला त्यांच्यासोबत. त्यांची खूप मस्ती चाललेली, पण त्यांच्यावर खूप लक्ष ठेवायला लागतं. तिथं बोर्ड आहे लाईटीचा, तिथे सारखा द्विग जातो आणि त्याच्यात हात घालतो किंवा बटन तरी दाबतो. खूप हट्टी आहे आणि त्याला जे करायचं ते करतोच तो. सो माझं काम इकडे चालू होतं. त्यांना हॉलमध्ये आणलं मी, म्हणजे मलाही लक्ष ठेवायला येईल. आणि त्याचं हे असं खेळणं चाललेलं, मी पण खूप हसत होते. त्याला त्याच्यावर बसायला नाही येत, पण तो असा गोल गोल फिरवत होता सायकल. आणि दुपारी जायचं होतं बाबूच्या स्कूलमध्ये. त्यांच्या स्कूलमध्ये आज त्यांचं बोरनान आहे नर्सरीच्या मुलांचं. सो आम्ही तिथे गेलो होतो, पण खूप लेट पोचलं. सगळं झालंच होतं वाटतं त्यांचं. माझं येणं काही नक्की नव्हतं, पण मी अचानक निघाले होते आणि त्यांचा कार्यक्रम मोस्टली संपतच आलेला होता. त्यांनी गेल्याच आम्हाला उखाणे घ्यायला लावले होते. सो लाजत काजत का होईना मी गेले आणि घेतला शेवटी उखाणा. तिथे डेकोरेशन एवढं सुंदर आणि छान केलं होतं ना स्कूलमध्ये, असं पाहण्यासारखं होतं. आणि हे बोरस्नान पण खूप छान. एक छोटीशी मुलगी आली होती आवरून. त्यांच्या ह्या प्रिन्सिपल मॅम आहेत आणि हा छोटूसा क्यूटसा मी शूट करत होते. सो तिथे उखाणा स्पर्धा पण ठेवलेली होती आणि मी घेतला उखाणा. आम्हाला लेट झाला होता, सो आम्ही दोघीच राहिलेलो आणि अजून 1-2 जणी होत्या, पण त्या उठतच नव्हत्या. काहींना असं स्टेज डेअरिंग होत नाही आणि हे असं अचानक कुणीतरी काहीतरी करायला लावलं तर लगेचच बाया हे होतात, दबकतात. सो मलाही खूप वर्षानंतर मी असं माईकवर बोलले होते. सो मला पण खूप वेगळंच फील झालं, पण मज्जा आली. सो निघालो आम्ही. कार्यक्रम संपल्यानंतर ही आमची चिमुकली अशी बसली धरून आणल्यासारखं. घरी गेल्यानंतर आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी हळदी कुंकू आणि एका छोट्या बाळाचं पहिलंच बोरस्नान होतं. सो तिकडे गेलो आणि मला व्हिडिओ काढायला नाही जमला, सो आम्ही एक फोटो काढला. सो बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला.